हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज बनवला एकदम हेल्दी आणि टेस्टी एगलेस बेकरीसारखा रवा केक। बनवायला अगदी सोपा आहे आणि सॉफ्ट, जाळीदार आणि चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही बघू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये अर्धा वाटी दही घातलं, त्याच वाटीने अर्धा वाटी तूप घातलं आणि 1 वाटी साखर घातली। तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी सुद्धा चालेल आणि विस्करने मिक्स करून घेत आहे। मिक्स करून झालं। आता यामध्ये थोडंसं दूध घातलं। 1 वाटी दूध घेतलं आहे मी, त्यामधलं मी थोडंसं दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं। यामध्ये मी 1.5 वाटी रवा घालणार आहे। 1 वाटी रवा घातला, परत यामध्ये अर्धा वाटी रवा ॲड केला, मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून याला 20 मिनिटं तसंच राहू द्यायचं, म्हणजे रवा छान मुरतो। गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये थोडंसं मीठ घातलं आणि आता झाकण ठेवून याला 7 ते 8 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची कढई। 20 मिनिटं झाली आहे। मिक्स करून घेऊया। यामध्ये राहिलेलं दूध घातलं आणि मिक्स करून घेतलं। यामध्ये मी चिमूटभर मीठ घातलं, 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि चिमूटभर सोडा घातलाय। मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून झालंय। आता यामध्ये 5 ते 6 थेंब व्हॅनिला एसेन्स घालायचं। व्हॅनिला एसेन्स नसेल तर वेलची पूड घालायची। मिक्स करून घेऊया। केक टीन मी आधीच बटर पेपर लावून ग्रीस करून घेतलं होतं। आता यामध्ये बॅटर घालूया। केक टीन असा टॅप करून घ्यायचा, म्हणजे त्यामधली एअर निघून जाते। बेक करायला ठेवूया। बघा, केक व्यवस्थित बेक झाला आहे। आता सुरी घालून चेक केला होता मी केक। आता याला खाली काढून घेऊया। बघा, थंड झाला। आता यामला प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त कलर आला आहे। थिकनेस बघू शकता तुम्ही याची, अगदी मस्त झाला आहे केक। कट करून घेऊया। तुम्ही बघू शकता मस्त सॉफ्ट आणि जाळीदार असा केक झाला आहे। एगलेस आहे आणि यामध्ये मैदा सुद्धा घातला नाही, त्यामुळे अगदी हेल्दी असा हा केक आहे। लहान मुलांना फार आवडतो। तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झाला आहे। तोडून दाखवते। हा बघा। चला तर मग तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।